येस मॅम. तर कालचा जो आपला विषय होता की स्ट्रेस स्ट्रेस आपण कसा कमी करायचा आहे आणि त्याच्यासाठी काय काय उपाय आहेत. स्ट्रेसचे आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतात, म्हणजे अगदी बीपी शुगर पासून तर अगदी हार्ट स्ट्रोक पर्यंत आपण आपल्याला तिथे त्रास होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी काय करायचे छोटे छोटे उपाय ते सुद्धा सांगितलेले होते आणि बहुतेक सर्वांनी ते फॉलो केलं असेल. फॉर्म्युला 2 जो आहे हा थोडस सगळ्यांना थोडस ओव्हर झाला असेल. स्ट्रेसवर आपण बोललो, स्ट्रेस हा तसा सिरियस जरी विषय असला तरी तो खूप महत्वपूर्ण होता आणि त्यामुळे आपण फर्स्ट डे ला घेतला. पण आजचा जो आहे तो हलका फुलका असा हसण्यावरचा विषय आहे. आणि तो आपण का घेतला आहे, तर आपली जी फिजिकल हेल्थ बरोबरच आपण सांगत असतो की इथं आपण मेंटल हेल्थवर किंवा इमोशनल हेल्थवर सुद्धा काम करणार आहोत. तर हा इमोशनल हेल्थशी संबंधित असा विषय आहे. आता इमोशनल हेल्थ म्हणजे काय, आता रोबोट असतो आणि आपण आहोत. रोबोट आणि आपण याच्यामध्ये रोबोट आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. रोबोट जो आहे, माणसं जे काम करतो तो ते सगळे करू शकतो, बरोबर, म्हणजे आणि माणसापेक्षा जास्त कार्यक्षमतेने करू शकतो. पण आणि ह्युमन सुद्धा ती कामं करत असतो, कारण माणसानेच रोबोट तयार केलेला आहे. तर रोबोट आणि माणसामधला फरक जो आहे, तर रोबोटकडे इमोशन्स नसतात. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात पण त्याच्याकडे इमोशन्स नसतात. प्रेम, दुःख, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत, उत्साह, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या आपल्या मानवी भावना आहेत त्या रोबोटकडे नसतात आणि त्या माणसाकडे असतात. पण आजकाल काय झालेलं आहे, माणसं सुद्धा रोबोट सारखी वागायला लागलेली, माणसं सुद्धा भावना शून्य व्हायला लागलेली आहेत. आणि हेच कारण आहे की बऱ्याच वेळा आपण त्या आपल्या ज्या इमोशन्स आहेत त्याकडे अजिबातच लक्ष देत नाही किंवा त्या इमोशनचा अजिबात विचार करत नाही. आणि काही लोक तर एवढी इमोशन शून्य आपल्याला दिसतात की किती काही गोष्टी वाईट झाल्या काही झालं तर त्यांच्यावर फारसा काही फरक पडत नाही. आणि काही एवढे सेन्सिटिव्ह असतात की थोडंसं काही झालं तर ते भयानक हे होतात, हल्ले जातात. म्हणजे तर या पद्धतीने इमोशनचा जो रोल आहे तो सुद्धा आपल्या हेल्थवर खूप महत्वाचा रोल आहे. आम्ही म्हटलं जाय की समटाईम्स वी ऍक्ट लाईक रोबोट सारखं कधी कधी आपण वागतो. तर ते कसं, समजा, येस येस, माणसं ही रोबोट सारखी वागतात, भावनाशून्य वागतात आणि काही खूप भावनिक असतात. तर त्याचा सुद्धा आपल्या ज्या आरोग्यावर आहे तो परिणाम होत असतो. आता आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ज्या भावना आहेत, आनंद, दुःख, आश्चर्य, नैराश्य, या सगळ्या भावना, वेगवेगळ्या भावना असतात आपल्या. तर त्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये असतात. कारण प्रत्येक आपण ह्युमन बिंग आहोत, आपल्याला भावना आहेत, परंतु या भावना कधी कधी कशा आपल्याला हँडल करायच्या त्या कळत नाही. कधी कधी दुःख झालं तर आपण तेवढं याच्यामध्ये इतकं त्यामध्ये डुबून जातो की स्वतःला सावरू शकत नाही. किंवा आनंद असेल तर तो सुद्धा कसा हँडल करायचा या सुद्धा गोष्टी या महत्वाच्या असतात. तर ह्या ज्या इमोशन्स आहेत त्या इमोशन्स त्याची आपण केअर केली पाहिजे. कारण प्रत्येक दिवस आपण असं म्हणू शकत नाही की आपण प्रत्येक दिवस हॅप्पी असू शकतो, आनंदी असू शकतो. एखाद्या दिवस आपल्या लाईफ मध्ये असा येतो किंवा नाही, त्या दिवशी काहीच चांगलं वाटत नाही, काही कारण नसताना आपण त्या दिवशी थोडस लो फील करतो, निराश वाटतं, काही काही गोष्टी करायला वाटत नाही, कुठं मन लागत नाही. तर ठीक आहे, अशा अशा वेळी सुद्धा आपण आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, स्वतःला वेळ देणं गरजेचं असतं. अगदी रोबोट सारखं आपण कंटिन्यू 24 तास अगदी रुटीन ठरल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट यंत्राप्रमाणे आपण नाही करू शकत. तर तिथं आपल्या भावनांना समजून घेणं गरजेचं असतं, त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं. आणि आपण जसं म्हणतो की फॅट लॉस झालं किंवा बाकीचे जे काही कोणते आजार रिव्हर्सल असतील त्यामध्ये एक ठराविक आपला एक फॉर्म्युला ठरलेला असतो, तुम्ही हे घ्या, असं करा, तसं करा, तुम्हाला फरक पडणार आहे. परंतु इमोशन मॅनेजमेंट हे तर एवढं सोपं नाहीये, ते रॉकेट सायन्स नाहीये. त्याच्यासाठी कुठला असा ठराविक डाएट किंवा काही अशा गोष्टी दिल्या जात नाही. तर त्यासाठी अगदी सोपा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी की आपल्या इमोशन्स कशा मॅनेज करायच्या. आणि इमोशन्स च्या बाबतीमध्ये अजून एक सांगेल की आपली इमोशनल हेल्थ बिघडल्यामुळं बरेचसे जे आपण जे बघतो क्रिमिनल्स वगैरे
जे क्राईम घडतात, अगदी इमोशन शून्य, भावना शून्य ते लोक असतात. त्यांची इमोशनल हेल्थ प्रचंड खराब झालेली असते आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशी कृती घडत असती. तर हा एक समाजामध्ये एक फार दुष्परिणाम आहे इमोशनल हेल्थ खराब झाल्याचा. आणि ऍज अ कॉमन मॅन आपण सुद्धा आपल्या इमोशन्सची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपली इमोशनल हेल्थ चांगली असणं खूप गरजेचं आहे. येस. आता आपली इमोशनल हेल्थ खराब असण्याचे काय तोटे आहेत, काय होतंय जेव्हा आपली इमोशनल हेल्थ खराब असते. मूड स्विंग होत असतात. मूड कधी ऑफ होतो, कधी ऑन होतो, कधी खूप उत्साही वाटतं किंवा काय. तर त्यावेळी त्यात आपली जी कार्यक्षमता असते त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. बघा, तुम्ही एका दिवशी तुमचा मूड खराब नसेल तर तुमच्याकडून कोणतंच काम नीट होणार नाही. तर हे त्याचं कारण हे असतं की त्या दिवशी आपली इमोशनल हेल्थ थोडीशी इम्बॅलन्स झालेली असते. कुठेतरी आपण लो फील करत असतो. त्यामुळे आपण काम करू शकत नाही पूर्ण पोटेन्शियल पूर्ण. आणि एखाद दिवस आपला एवढा छान उत्साही असतो की त्या दिवशी फटाफट फटाफट सगळी कामं होतात. तर आपल्या कार्यक्षमतेवर सुद्धा इमोशनल हेल्थचा परिणाम होत असतो. आणि जेव्हा आपली पुअर इमोशनल हेल्थ असते तर तेव्हा आपण त्या इमोशन्स प्रमाणे वागत असतो. खरं तर आपण स्वतः त्या इमोशनवर ताबा घ्यायला पाहिजे. परंतु इथं उलट होतं, आपले इमोशन्स जे आहेत ते आपल्यावर राज्य करत असतात आणि त्याप्रमाणे आपला दिवस त्या दिवशी जातो. आणि त्याचबरोबर जेव्हा एखादी व्यक्ती अगदी उत्साही असते, मी आत्ताच सांगितलं की खूप उत्साही असते, अगदी सतत नेहमी उत्साही असणारी व्यक्ती जी असते तर तिला कुठलेही आजार जे आहे तर त्यांची होण्याची शक्यता खूप कमी असते. खूप कमी वेळात ती व्यक्ती आजारी पडते किंवा कुठलेही लाईफस्टाईलशी निगडीत आजार जे आहेत ते होण्याची शक्यता सुद्धा त्यांना कमी असते. आता आपण जे म्हणतोय आपण एक फक्त शरीर आहोत का, तर नाही. शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी काम करत असतात. मनाच्या आरोग्याचा शरीरावर परिणाम होत असतो आणि शरीराच्या आरोग्याचा मनावर परिणाम होत असतो. वी आर सायकोसोमॅटिक युनिट्स. म्हणजे सायको म्हणजे आपलं मन आणि सोमॅटिक म्हणजे आपलं शरीर. शरीर आणि मन या दोन्हींचा संगम इथं असतो. शरीर आणि मन या काही वेगळ्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. आणि इमोशनल हेल्थ सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे प्रत्येक मानसिक जे काही घटना असतील, गोष्टी असतील, त्यांचा शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. आता पुअर इमोशनल हेल्थ मुळे काय काय होतं, तर एन्झायटी, डिप्रेशन सारखे आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे एन्झायटी, डिप्रेशन आपल्याला होऊ शकते, कारण तिथे आपण आपल्या इमोशन्स ज्या आहेत त्या हँडल करू शकत नाही. एखादी दुःखाची भावना असेल, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी ती व्यक्ती इतकी मनाला लावून घेते की अगदी त्यामध्येच दिवस दिवस काढते, रात्र रात्र काढते, की एवढं स्वतःवर परिणाम करून घेते आणि एन्झायटी आणि डिप्रेशनची शिकार अशी व्यक्ती होऊ शकते. इमोशन्स जे आपल्या जे पुअर इमोशनल हेल्थचा तर अजून कशावर परिणाम होतो तर आपल्या शरीरावर. आत्ताच मी म्हटलं की वी आर सायकोसोमॅटिक युनिट. मन आणि शरीर या दोन्हींचं संगम आहोत आपण. जेव्हा आपल्या इमोशनल हेल्थचा जो आहे तो डायजेशन वर सुद्धा परिणाम होतो. पुअर डायजेशन होतं. स्लीप सायकल आपली खराब होती. बघा, आपले मूड जेव्हा खराब असतील तेव्हा आपल्याला झोप पण येत नाही आणि आपलं डायजेशन सुद्धा प्रॉपर होत नाही. कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, डायजिया, आपलं ऍसिडिटी यासारखे त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतात. खूप टेन्शन मध्ये आलो, आपलं प्रॉपर डायजेशन होतच नाही. म्हणजे स्ट्रेस आणि डायजेशनचा सुद्धा जो संबंध आहे तोच इथं इमोशनल हेल्थचा आणि डायजेशनचा सुद्धा संबंध आहे. फटीग म्हणजे थकवा येतो, हेडॅक, डोकेदुखी आणि अल्सर सारखे त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतात विनाकारण. की जेव्हा जेव्हा आपले मूड खराब असतात, म्हणजे जेव्हा आपली इमोशनल हेल्थ खराब असते तेव्हा डोकं दुखतं. आणि अल्सर सारखे सारखं सारखं जर तुम्हाला हे तुमचे मूड स्विंग होत असतील, मूड ऑफ होत असतील तर अल्सर सारखे आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात. तर मी म्हटलंच आहे की फिजिकल हेल्थ इज रिलेटेड टू इमोशन्स. म्हणजे आपलं शरीराचं आरोग्य जे आहे ते आपल्या भावनांशी बरंच निगडीत आहे. आपण कोणत्या भावना आपल्या याच्यामध्ये जास्त वेळ राहतात. आनंद झालं, दुःख झालं, पॉझिटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्स. जेवढं आपण जास्त पॉझिटिव्ह राहू तर तेवढं आपलं आरोग्य हे चांगलं राहणार. मग आता इमोशनल हेल्थ चांगली करायचा अगदी सोपा आणि पण आपण बरेच लोक विसरलेलो असा एक सोपा उपाय आहे, सोपं औषध आहे. जिथं अजिबात कुठेही एक पैसाही खर्च करायची गरज नाहीये, परंतु
ते आपल्या ते जर आपण हे केलं तर त्याच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे मिळत असतात. तर असं जे औषध आहे ते म्हणजे आपलं हसणं. हसायलाच आपण आता बरंच विसरलोय. एवढं स्ट्रेसफुल आपलं लाईफ झालेलं आहे की हसायचं विसरलोय आपण. कारण आपल्याला फक्त काम काम कामच दिसतंय. किंवा फार तर फार आपण मोबाईल मध्ये जोक पाहून हसतो, परंतु मित्रमैत्रिणींमध्ये खळखळून हसणं हा प्रकार आता बराचसा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे लोक एन्झायटीकडं, डिप्रेशनकडं किंवा त्यांची स्लीप सायकल बिघडते या गोष्टींकडं या गोष्टी दिसत आहेत आपल्याला. तर ओनली मेडिसिन टू इम्प्रूव्ह इमोशनल हेल्थ. इमोशनल हेल्थ जर आपली, भावनिक आरोग्य जर आपलं इम्प्रूव्ह करायचं आहे, तर फक्त एकच औषध आहे आणि ते म्हणजे लाफ्टर, तुमचं हसणं. असं म्हटलं जातं की यू डोंट स्टॉप लाफिंग बिकॉज यू ग्रो. म्हणजे तुम्ही तुमचं वय झालं म्हणून तुम्ही हसणं थांबवलं का? तर नाही, तुम्ही हसणं थांबवलं म्हणून तुम्ही वयस्कर झाले, असं एका लेखकाने म्हटलेलं आहे एका ठिकाणी. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचे फील गुड हार्मोन्स जे आहेत तर ते सुद्धा रिलीज होत असतात. जे इंडॉर्फिन हार्मोन आहे ते रिलीज होत असतं. त्याचबरोबर जे स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसोल, तर ते कमी होत असतं. एंडॉर्फिन आपल्या शरीर ब्रेन कडून रिलीज होतं आणि कॉर्टिसॉल कमी होतं. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्याला छान वाटतंय आणि जो आपला स्ट्रेस आहे तो पण कमी होतो. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, तर आपले फुफ्फुस जे आहे, लंग्स, ते एक्सपांड होतात, प्रसरण पावतात आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन लंग्स मध्ये इनटेक केला जातो, की जो आपल्याला फिजिकल हेल्थ मध्ये सुद्धा खूप आपली एनर्जी वाढवणारा असतो. प्रत्येक सेलला जास्त ऑक्सिजन जेव्हा मिळतो तेव्हा जास्त एनर्जी प्रोड्यूस होते आणि एकूणच पूर्ण आरोग्यावर आपला चांगला परिणाम होतो. म्हणजे हसण्याचा किती फायदा आहे बघ, की जे आपण बरेचसे विसरलोय आता हसणं. आणि एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल की लहान मुलं जे आहेत तर ते एका दिवसामध्ये किती हसतात किंवा स्माइल किती वेळा देतात. तर 300+ वेळा ते लहान मुलं जे आहेत एक तर स्माइल देतात किंवा हसतात. तुम्ही ऑब्झर्व करा कधी लहान मुलं घरात असतील तो. आणि आपलं काय, आपण किती वेळा आपल्या चेहऱ्यावर हसणं येते हा सुद्धा विचार करण्याचा गोष्ट आहे. तर नक्कीच आपण जो आपला फुकट फाकट मिळणारा जो आजचं जे सोल्युशन आहे हसणं, आपली इमोशनल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी, कुठलंही आपल्याला त्यासाठी न्यूट्रिएंट घ्यायचं नाहीये. सगळ्यात भारी न्यूट्रिएंट जे आहे, जे आपल्याला दिलेलं आहे निसर्गतः, ते म्हणजे आपलं हसणं. तर त्याच्यावरच आजचा टॉपिक आहे. हसण्याने काय काय होतं, काय काय फायदे होतात हसण्याचे. हसण्याने आपली स्ट्रेस कमी होणार आहे. आपण जेवढं हसू, जेवढं म्हणजे एवढं विनोद आपल्या याच्यामध्ये घडतील, जेव्हा सर्कलमध्ये, जेव्हा आपण फॅमिलीमध्ये असू, जेवढे विनोद होतील, खळखळून हसणं हे आपला स्ट्रेस कमी करणार आहे. त्याचबरोबर आधीच सांगितलं की कॉर्टिसॉल जे स्ट्रेस हार्मोन आहे ते इथं कमी होतं आणि एंडॉर्फिन हे जे फील गुड हार्मोन आहे ज्याच्याने आपल्याला हॅप्पी वाटतं, आनंदी वाटतं, ते इंडॉर्फिन इथं रिलीज होतं. म्हणजे हसण्यानंतर आपण आपोआपच आनंदी होतो. आपल्या चेहरा जो आहे, या चेहऱ्यामध्ये 42 प्रकारच्या मसल असतात आणि आपण जो सकाळी 1 तासाचा व्यायाम करतो त्यामध्ये कुठल्याही मसल युज होत नाही. कुठलाही व्यायाम करा तुम्ही, त्या मसल्स युज होत नाही. त्याच्यासाठी फेशियल योगा वगैरे असे प्रकार असतात, तर ते आजकाल शिकवले जातात. परंतु आपण सध्या असा कुठलाही प्रकार करत नाहीये. तर त्यामुळे आपल्या ज्या मसल आहेत चेहऱ्याच्या, त्या कुठेही युज होत नाहीये किंवा त्यांची एक्सरसाइज होत नाही. जेवताना, चावताना थोडेफार मसल, काही मसल, 42 पैकी काही मसल ह्या युज होतात, परंतु बाकीच्या मसल ह्या कायम वर्षानुवर्ष अनयूज राहतात. पण जेव्हा आपण हसतो तेव्हा त्या वापरल्या जातात. तर ह्या मसल जेव्हा आपण वापरतो त्यांची एक्सरसाइज होते, तर तेव्हा नक्कीच आपला जो चेहरा आहे ग्लोईंग राहतो. एज कमी दिसतं, त्याच्यावर रिंकल्स कमी येतात. हा एक खूप छान असा हसण्याचा फायदा आहे. आपला चेहरा जर वयस्कर दिसू नये असं प्रत्येकाला वाटत असेल तर ही एक्सरसाइज रोज करा हसण्याची. त्याचबरोबर हसण्याने काय होतंय, आपली जी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढत असतं, सूज येत असतील, आपल्याही नकळत काही आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर काही भागामध्ये सूज येत असते. जेव्हा ती जास्त वाढते तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, परंतु प्रत्येक याच्यामध्ये कधीतरी थोडीफार इन्फ्लेमेशन असतं आणि हे इन्फ्लेमेशन सुद्धा हसण्यामुळे कमी होतं. त्याचबरोबर अजून काय होतं हसण्यामुळं, आपल्या ब्लड व्हेसल्स आणि हार्ट मसल, हृदयाचे स्नायू
आणि आपल्या रक्तवाहिन्या या हेल्दी बनतात, त्यांचं आरोग्य सुधारतं. हृदयाचे स्नायू आहेत ते पण मजबूत होतात आणि ब्लड व्हेसल आहे ते पण हेल्दी होतं. त्याचबरोबर आपलं हृदयाची गती वाढते. ऑक्सिजन जास्तीत जास्त घेतला जातो, कारण लंग्स एक्सपान्शन होतं. फुफ्फुसामध्ये जास्त जागा मिळते जेव्हा आपण हसतो तेव्हा ऑक्सिजन जास्त घेतला जातो. आणि त्याचबरोबर जे वेट लॉस वर आहे त्यांच्यासाठी पुष्कवर की हसण्यामुळं आपलं कॅलरी बर्निंगची कॅपॅसिटी सुद्धा आपली वाढते, कारण ऑक्सिजन जास्त घेतला जातो. आणि व्यायामानंतर जे काही चेंजेस आपल्यामध्ये होतात तर तेच हसण्यानंतर सुद्धा थोड्याफार प्रमाणात होतात. त्यामुळे जी व्यक्ती जास्त हसतीये तिच्या नक्कीच कॅलरी बर्निंग जास्त होणार आहे. आता एखाद्याला जर डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, तर त्यांना सेरोटॉनिन नावाचं एक औषध गोळ्यांच्या मधून दिलं जातं. सेरोटॉनिन हे हार्मोन आहे, पण हे सेरोटॉनिन हे गोळ्यांच्या रूपामध्ये जेव्हा आपण सायकॅट्रिस्ट कडे जाऊ तर तेव्हा हे आपल्याला सुचवल्या जातात त्या गोळ्या. आणि त्या गोळ्यांमध्ये काय असतं तर सेरोटॉनिन हे हार्मोन असतं की जे अँटी डिप्रेसंट हार्मोन आहे. आणि जेव्हा आपण हसतो, विनोद करतो, विनोदावर फळफळून हसतो, तेव्हा हे सेरोटॉनिन हे आपोआप म्हणजे फुकटमध्ये आपल्या शरीरामध्ये रिलीज होत. सेरोटॉनिन हार्मोन रिलीज झाल्यानंतर आपला मूड हा नेहमी हॅप्पी असतो. तर असं हे अँटी डिप्रेसंट जे प्रत्येकाला ज्याची गरज आहे, तर असं सेरोटॉनिन हे आपल्याला फुकट फाकटमध्ये हसण्यामधून मिळतं आपल्याला. त्याचबरोबर सकाळची एक्सरसाइज करतो तेव्हा सुद्धा आपलं सेरोटॉनिन रिलीज होत असतं. पण दिवसभर जर आपण स्माइल करत राहिलो, हसत राहिलो, तर नक्कीच आपलं सेरोटॉनिन लेवल ही छान राहणार आहे आणि आपण दिवसभर आनंदी राहू शकतो. आणि टोटल ओव्हरऑल आपली फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही गोष्टी त्यामुळं खूप छान राहणार आहे. आजकाल संशोधन लाफ्टरवर म्हणजे हसण्यावर खूप सारं संशोधन होत आहे. आणि खूप साऱ्या अभ्यासानंतर असं लक्षात आलेलं आहे की लाफ्टर इज अ थेरपी, म्हणजे हसणं हे एक आजारांवर एक थेरपी म्हणून, एक उपचार पद्धती म्हणून काम करत आहे. एक म्हणजे USA मधली एक व्यक्ती होती की जिला काही एक आजार झालेला होता आणि तिचं ते रिकव्हरी म्हणजे त्यामधून आजारातून बरं होण्याची शक्यता ही 0.2% होती फक्त. आणि त्या व्यक्तीच्या असं स्वतःच्याच लक्षात आलं, त्या व्यक्तीने स्वतःवरच हे केलं, ते ऑब्झर्वेशन केलं की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरातली पेन जी आहे ती कमी होते. आणि मग त्या व्यक्तीने स्वतःवरच प्रयोग केले हसण्याचे. आणि ती व्यक्ती जवळपास 25 वर्ष त्या आजारानंतर 25 वर्ष विना ट्रीटमेंटची जगली. तर असं हे हसण्याचे एवढे म्हणजे फायदे आहेत आपल्याला. त्याचबरोबर कॅन्सर पेशंटची सुद्धा कंडिशन हसण्यामुळं सुधारते, हे सुद्धा वेगवेगळ्या अभ्यासांमधून सिद्ध झालेलं आहे. आणि आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की आपली फिजिकल हेल्थ जी आहे ती सुधारतेच आहे, परंतु आपलं रिलेशनशिप, आपले जे नातेसंबंध आहे, पती पत्नीचे असतील, मुलांशी असतील, फॅमिलीतील इतर मेंबरशी असतील किंवा समाजातील इतर व्यक्ती, ऑफिस मधले आपले कलिग यांच्याशी असणारे आपले रिलेशनशिप सुद्धा सुधारतात हसण्यामुळे. जेव्हा आपण समोरच्याला बघून स्माइल देतो, एक मूडच बदलतो ना समोरच्याचा एक. आणि जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील किंवा समोरच्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले, तो हसतच नाहीये, तर अशा वेळी मग आपलाही मूड हे बरोबर. तर मग असे हसणं आणि आपले जे रिलेशनशिप आहे यामध्ये सुद्धा सुधारणा होती हसण्यामुळे. त्याचबरोबर आता कपल्स जे आहेत, पती पत्नी, ते जर हा म्हणजे अभ्यास झालेला आहे, म्हणजे काही लोकांवर याचा अभ्यास झालेले, स्टडी झालेले आहे आणि त्यातून हे त्यांनी ऑब्झर्वेशन हे केलेले आहे, जेव्हा एकत्र हसतात एखाद्या विनोदावर, पती पत्नी सोबत हसतात तर त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग निर्माण होते आणि त्यांचं नातं अजून घट्ट होतं. जेव्हा घरामध्ये विनोद घडतात, एकत्र सगळे म्हणजे हसत खेळत जे वातावरण असतं घरामध्ये, तर तेव्हा नक्कीच त्यांच्यातली बॉन्डिंग जी आहे तर ती अजून छान होत असते. आणि त्याचबरोबर भांडणं कमी होतात, झाले तरी पण ते लवकर मिटतात. हा पण एक खूप छान असा फायदा आहे हसण्याचा. त्याचबरोबर विनोदी एखादी जर व्यक्ती विनोद करणारी आहे, घरात असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये असेल, कुठे कामाच्या ठिकाणी, जी सारखी हसत असते, विनोद करत असते, काहीतरी विनोद करून सगळ्यांना हसवत असते, अशी व्यक्ती ही सगळ्यांनाच आवडत असते, सगळ्यांकडून लाईक केली जात असते. तर हे आहेत
हसण्याचे फायदे आपल्या रिलेशनशिप वर सुद्धा आहेत, आपले सामाजिक संबंध, त्याचबरोबर आपला शारीरिक हेल्थ, फिजिकल हेल्थ यावर सुद्धा खूप असे त्याचे फायदे आहेत. आता पुढचा आला, आता शेवटचा टप्पा, की मग आता आपली इमोशनल हेल्थ सुधारण्यासाठी तर सगळ्यात सोपा मार्ग आपण सांगितलेला आहे, हसणं. आणि आता हा होमवर्क आहे आपल्यासाठी, किंवा एक टास्क म्हणा, काही म्हणा. काय करायचंय दिवसात, रोज आपण काय करायचंय, तर रोज आपण जास्त हसायचंय, जास्तीत जास्त हसण्याचा प्रयत्न करायचा आहे. हसण्यासाठी कारण असू नाही, विनाकारण हसलं तरी सुद्धा त्याचे आपल्याला फायदे मिळत असतात, कारण सबकॉन्शियस माइंडला आपल्याला माहित नसतं की विनोद घडलाय की नाही घडलाय, की विनाकारण. पण जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरावर सुद्धा त्याचे खूप छान इफेक्ट होत असतात. त्यामुळे प्रत्येकाने रोज खूप हसा, भरभरून हसा, खळखळून हसा, आणि वॉच फनी व्हिडिओज, विनोदी व्हिडिओज बघा, पिक्चर बघा, कॉमेडी शोज बघा. सिरियस कुठलेही पिक्चर हाणामारीचे बघण्यापेक्षा, किंवा क्राईमचे बघण्यापेक्षा, नक्कीच तुम्ही कॉमेडी शोज बघण्यावर आपला वेळ खर्च करा. त्यामुळं त्याचा तुमच्या आरोग्यावर, भावनिक आरोग्य असेल, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ, या तिन्ही याच्यावर तुमच्या हसण्याचा, तुमच्या आनंदी असण्याचा हा परिणाम होत असतो. प्ले विथ स्मॉल किड्स, लहान मुलांसोबत खेळा. जेव्हा आपण लहान मुलांसोबत खेळतो तेव्हा खूप म्हणजे एक आपोआपच आपल्या मनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होत असतो, आणि त्यांच्यासोबत आपण लहान बनून खेळतो. त्याचा सुद्धा आपल्या इमोशनल हेल्थ चांगली होण्यासाठी मदत होत असते. रीड फनी आर्टिकल्स, विनोदी साहित्य वाचा, जोक्स वाचा, जोक्स सांगा. जोक्स सांगण्याने सुद्धा समोरच्याचा आपण मूड जो आहे तो बदलू शकतो, किंवा एक हलकं फुलकं वातावरण, एक पॉझिटिव्ह वातावरण आपण आपल्या अवतीभोवती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर बाथरूम सिंगिंग आहे, किंवा वेगवेगळ्या आवाजामध्ये आपण बोलतो ना, टॉकिंग इन फनी असेल, म्हणजे ची भाषा असते, किंवा काहीतरी अशा भाषा आम्ही लहानपणी खूप बोलायचो शाळेमध्ये, मित्र मैत्रिणींची, की आणि ते सुद्धा एक खूप छान आहे. ते सुद्धा करायला हरकत नाही. बाथरूम सिंगिंग, जेव्हा आपल्याला बाथरूम सिंगर भरपूर असतात, तर त्याचा सुद्धा आपल्या इमोशनल हेल्थवर चांगला परिणाम होत असतो, आणि स्ट्रेस लेवल सुद्धा आपली तिथे कमी होत असते. जेव्हा आपल्याला स्वतःच जेव्हा वाटेल तेव्हा गाणं म्हणत राहा, नाचत राहा, काही करा, की त्याचा एक खूप छान असा इफेक्ट आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. त्यामुळं हवं ते करा. स्टॉप वॉचिंग सिरियस शोज अँड न्यूज. हे काल पण आपण हा विषय घेतला होता, की स्ट्रेस कमी करण्यासाठी सिरियस ज्या सिरियल आहे रोजच्या, अतिशय स्ट्रेसफुल आपण त्याच्यामध्ये असतो, अशा सिरियल बघणं किंवा सिरियस शोज बघणं, न्यूज बघणं, हे सुद्धा तुम्ही थांबवा किंवा कमी करा. त्याचबरोबर संगीत ऐका, डान्स करा. अगोदर सांगितलंय की मी हवं ते करा, डान्स करा, गाणं म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते करा. तुमचे हॉबीज जे आहेत त्यांना वेळ द्या. प्ले फन गेम्स, म्हणजे फन गेम्स जे आहेत ते तुम्ही खेळू शकता, मुलांसोबत असतील, किंवा आपले जे मित्र असतील त्यांच्यासोबतही फन गेम खेळू शकतो. त्याचा सुद्धा खूप छान असा इफेक्ट आपल्या इमोशनल हेल्थवर होत असतो. तर असा हे आजचा टॉपिक होता. सगळ्या